तब्बल 35 वर्षानंतर का होईना स्वप्नांचं घर आमच्या आबांचं झालेलं आहे. फायनली विरारला म्हाडामध्ये छान असा प्लॉट घेतलेला आहे. 440चा एरिया आय थिंक आहे. छान आहे, मस्त आहे, हवेशीर आहे आणि सुंदर वाटलं वडिलांना का आत्तापर्यंत चाळीमध्ये राहिल्यामुळे हा इकडचा जो अनुभव आहे तो वेगळाच आहे. 2-3 वेळा वडील जाऊन आले, त्यांना खूप छान वाटलं. बघितलं त्यांना हा प्लॉट आवडला आणि त्यांना कसं पूर्ण एकदम ॲप्रुव्हल पाहिजे होतं, OC-CC सगळं ओके पाहिजे होतं. त्यांनी भरपूर सारे प्लॉट बघितले पण त्यांना पटले नाही आणि तेवढं ते चिमूसुद्धा दाखवत होते की आमच्या बाल्कनीतून छान असं जुदाणी मातेचं पूर्ण व्ह्यू दिसतो, दर्शन होतं आणि तिलाही खूप हा व्ह्यू आवडला आणि तिला हा प्लॉटही खूप आवडला. छानपैकी ओम दिसतो इथे दाखवत होती. मस्त अशी गणेश पूजा करून टाकली. वस्त्रशांतीनंतर घालणार आहे आणि असं वाटत होतं तिथेच राहावं. 4 दिवस तिथे सामान घेऊन गेलोच होतं. किती बरं झालं असतं. आणि तुम्हाला सांगते, सासरून माहेर जाताना सुद्धा पाय निघत नाही आणि माहेरून सासरी येताना सुद्धा पाय हलत नाही आहे. काय करावं काय सुचत नाही. आपल्या महिलांचं आयुष्य हे खरंच खूप बिकट आणि विचित्र आहे. काही सुचत नाही, काही विचार येत नाही. शेवटी कोणी ओरडेल की काय, सारखी मनामध्ये खंत असते. कुठेही गेलो तर आपण फ्री माइंड हे बिलकुल नसतो आणि खरंच प्रत्येक महिलेचं असं आयुष्य असणार मला वाटते. म्हणजे मी विचार करते म्हणजे प्रत्येकीचं असंच असणार. सो फायनली जाऊ द्या, दिवाळी सुट्टी झाली आणि मी आलो रिटर्न घरी.